कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी परत एकदा चिकनची एक नवीन रेसिपी घेऊन आली। तर आपण हे फ्रेश असं फ्रेशोच्या याच्यावरून आपण चिकन मागवलेलं आहे अर्धा किलो, एकदम फ्रेश भेटतं। इकडे मी मुलाकडे आलेले आहे पुण्याला, तर इकडे हे असंच आपलं चिकन मागवून करू म्हणलं आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ पण दाखवते। तर बघितलं तर एकदम छान चिकन भेटतं बरं का, एकदम छान स्वच्छ वगैरे केलेलं असतं, त्यामुळेच तुम्हाला दाखवते। तर तुम्हालाही कधी जर ऑर्डर करायची असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा। बघा किती एकदम फ्रेश आणि एकदम छान आहे, स्वच्छ एकदम केलेला आहे। हे बघा एकदम पीस पण एकदम भारी भेटतात। हे बघा अर्धा किलोच घेतलेला आहे, एक लेग पीस पण आहे याच्यामध्ये। हे बघा ते लेग पीस पण एक आहे। तर असे तर छान आहे आपलं। तर कधी कंटाळा वगैरे आला जायचा वगैरे किंवा खूप लांब असेल तर हे अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच ऑर्डर करा, छान मिळतं बिग बास्केटून। तर आता आपण याला छान स्वच्छ 2-3 पाण्याने आणखी मी धुवून घेणार आहे। तर छान धुवून घ्यायचं याला। बघा किती एकदम काहीच नाही बरं का, एकदम स्वच्छ आहे। पण तरी पण आपला थोडासा विश्वास नसतो, त्यामुळे स्वच्छता केलेली कधीही चांगलं। तर चांगलं आपण 2-3 पाण्याने याला धुवून घेणार आहे। याला काही नंतर साफ वगैरे करत बसायची गरज नाही, सगळं एकदम स्किन वगैरे छान काढून मिळते। तर आपण धुवून घेऊ याला 2-3 पाण्याने। तर हे अशा पद्धतीने एकदम स्वच्छ धुवून घेतलं। तर आपण आता याला हळद मीठ लावून घेणार आहे। तर हळद टाकून घेते आता, थोडंसं उगी आपल्याला 10 मिनिट फोडणी करीपर्यंत आपल्याला हळद आणि मीठ लावून याला ठेवायचं आहे। तर मीठ पण आपण चवीनुसार टाकू आणि छान ह्याला हाताने एकदम मिक्स करून घ्यायचं। पूर्ण सगळ्या पीसला लागलं पाहिजे हळद मीठ। अशा पद्धतीनं आपण लावून घेतलं। तर आता शिजायला टाकायचं। तर आपण हा पातेलं ठेवलं, याच्यावरती आपण तेल टाकू। अंदाजे 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल छान एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे, कारण आपल्याला अगोदर चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला टाकायचं याच्यात एक मोठा चिरलेला कांदा, आणि कांदा पण आपल्याला छान एकदम सोनेरी होऊ द्यायचा। यानंतर आपण अद्रक आणि लसूण 1 चमचा भरून टाकलेला आहे। हे पण 1 मिनिटभर परतून घ्यायचं। नंतर टाकू एक गावरान चिरलेला टोमॅटो। शक्यतो नॉनव्हेजच्या आपण जे काय पदार्थ करतो त्यासाठी गावरान टोमॅटोच वापरा, छान चव येते एकदम आंबूस अशी। वैशाली टोमॅटोला कसं जरा आंबटपणा नसतो, त्यामुळे गावरान टोमॅटो मी तुम्हाला सांगेल। त्याला पण आपण थोडंसं नरम करून घेऊ। यानंतर लगेच आपण टाकणार आहे ते चिकन टाकून घेऊ आणि चांगलं 5 मिनिट आपण फुल गॅसवर याला परतून घ्यायचं। गॅस स्लो करायचा नाही, कारण फास्ट केल्यानंतरच जरा चिकन असं चिकटलं जात नाही। तर छान परतून घेऊ याला 5 मिनिट कंटिन्यू। तर आता याच्यावरती आपल्याला एक ताटली ठेवायची आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकू आणि 5 मिनिट जरा पाणी गरम होईपर्यंत ठेवायचं आहे झाकून, आणि नंतर आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि 10 ते 12 मिनिट आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं। तर पाणी आपलं गरम झालेलं आहे, 5 मिनिट झालेलं आहे। तर आता हे पाणी आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान आता झाकून ह्याला मंद गॅसवर चांगलं 5-7 मिनिट अजून शिजू देऊ याला। आणि पाणी टाकायचं म्हणजे खाली चिटकत नाही। तर थोडंसं पाणी टाकून आपण याला आता 7-8 मिनिट आणखी शिजू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे। आता आपण खोबरं भाजून घेणार आहे। तर थोडंसं आपण खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले। तर याला छान आपण लालसर भाजून घ्यायचं आहे। थोडंसं आपण आता
तेल टाकून घेऊ, म्हणजे पटकन आपलं हे खोबरं भाजून होईल. तर ह्या अशा पद्धतीनं आपलं पूर्ण खोबरं भाजून झाले. आता हे आपण काढून घेऊ एका डिशमध्ये. यानंतर आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये, अगदीच थोडं. आणि नंतर कांदा भाजून घेणार आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट केलेला आहे, तो टाकून घेऊ आपण. आणि छान आता ह्या कांद्याला पण आपण लालसर असं भाजून घ्यायचं. चांगला गोल्डन कलर आला पाहिजे. एकदम झटपट असं हे चिकन सुक्कं करणार आहे आपण. तर थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून आपला कांदा एकदम पटकन भाजला जाईल. हे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या असतात ना, त्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि यामुळे आपल्या स्वयंपाकामध्ये एकदम वेळेची बचत पण होते आणि लवकर पण होतो. तर हे लक्षात घ्यायचं. कांद्यामुळे पाणी कांद्यातलं असं ॲब्झॉर्ब होतं आणि त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो. तर थोडंसं मीठ टाकायचं. तर आता एकदम फुल गॅसवर आपल्याला हा कांदा छान असा भाजून घ्यायचा. तर अशा पद्धतीनं आपला कांदा एकदम लालसर भाजलेला आहे. तर आता हे पण आपण काढून घेऊ. खोबऱ्याच्या साईडलाच आपण काढून घेणार आहे. यानंतर आपण ताजा मसाला बनवणार आहेत. तर त्यासाठी हे 2 तेजपत्ते घेतलेले आहेत. नंतर हे थोडंसं काळं फूल आहे आणि गरम मसाला, धने, नंतर दालचिनी, लवंग, मिरे आणि उंची शहाजिरी, हे सगळं याचं हे मिश्रण आहे. हे आपण सगळं आता ह्या कढईमध्ये भाजून घेऊ. आता याला एकदम छान आपण खरपूस भाजून घ्यायचं. 1 मिनिटभर फक्त गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. यानंतर आपण करायचा गॅस बंद आणि याच्यामध्ये आपण परत नंतर थोडंसं एकदम तेल टाकायचं आहे आपल्याला. लाल तिखट याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचं. तर तिखटाच्या प्रमाणानुसार टाका. तर ही माझी मिरची खूप तिखट आहे, त्यामुळे मी थोडीशी उगी टाकते. आणि तेलामध्ये आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे. आणि तेलामध्ये परतून झालं की हा जो आपला मसाला आहे तो सगळा परत एकदा तेलामध्ये टाकायचा आणि परत सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं. आणि आता याला घेऊ काढून आपण. तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण मसाला आता याच्यामध्ये काढून घेतला आहे. आता याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि छान पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घेऊ आपण याची. तर हे अशा पद्धतीनं आपलं छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे. तर चला तर मग आता फोडणी देऊ आपण. तर पूर्ण आता 15 मिनिट झालेलं आहे मोजून. तर आपले आता पीस छान शिजलेले आहेत बघा. ह्या लेग पीसहूनच लगेच लक्षात येतं. अशा पद्धतीनं पूर्ण आता शिजलेलं आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि फोडणी द्यायची. मसाला पण आपला वाटून घेतलेला आहे. तर आता या साईडला आपण ज्याच्यावर आपण मसाला भाजून घेतला होता ज्या कढईमध्ये, त्याच कढईमध्ये मी आता फोडणी करणार आहे. तर आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. दोन पळीच्या अंदाजानं तेल टाकायचं आहे. तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं. तर तेल छान गरम झालं की थोडंसं आपण आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊ याच्यामध्ये. आणि काही सेकंद आपल्याला याला परतून घ्यायचं. अर्धा मिनिटभर जरी परतून घेतलं तरी पण चालतं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही. हा जो आपण वाटण केलेला आहे हे फक्त वाटण आणि हा मसाला एवढंच आपल्याला टाकायचं आहे. बाकी दुसरं काहीच टाकायचं नाही, कारण आपण पूर्ण मसाला ताजा केलेला आहे. तर बघा आता आल्या लसणाची आपली पेस्टचा कलर बदललेला आहे. तर यावेळेला आता मसाला टाकू आपण. आणि छान आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि चांगलं तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं. आणि मंडळी, तुम्हाला आणखी सांगायचं म्हणजे तुम्हाला जर आमच्या चॅनलचे खास असे काळं तिखट, काळा मसाला, येसूर मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर हे जर ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर जो दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा.
आणि ऑर्डर करा. एकदा आमच्या मसाल्यांची चव बघा. नॉनव्हेजच्या किंवा व्हेज कोणत्याही तुम्ही मसाला भाज्या करत असाल तर त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर आमच्या खास मराठवाडी पद्धतीनं जे मी मसाले बनवते ते तुम्ही एकदा ऑर्डर करा. आणि डिटेल जर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी डिटेल दिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं ऑर्डर करायचं ते पण सांगितलं आहे. तर तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बघून घ्या. एकदम ताजा मसाला असतो आमचा. ऑर्डर केल्यानंतर लगेच मी मिरच्या आणून कुटून कांडप यंत्रावर मग नंतर ऑर्डर देते. तर एकदा नक्की ऑर्डर करा. तर आता हे आपलं तेल सेपरेट झाल्यानंतर आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघा आपण काहीतरी टाकलेलं आहे का सांगा याच्यामध्ये, परंतु अतिशय छान एकदम एवढ्याच वाटणामध्ये ताज्या मसाल्यामध्ये आपलं चिकन फ्राय छान एकदम तयार होतं. तर छान मिक्स करायचं याला. थोडंसं आता चवीपुरतं मीठ टाकते, कारण आपण ज्यावेळेस हळद मीठ लावलं ना तेवढंच आपण याला मीठ टाकलेलं होतं. हवा असेल तर थोडंसं तुम्ही अळणी पाणी याच्यामध्ये टाकून घ्या, परंतु मी ठेवलं आहे बाजूला तसंच अळणी पाणी, कारण छोटे मुलं आहेत ते खातील त्यासाठी हे ठेवलेलं आहे. आता छान असं परतून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर याला मंद गॅसवर शिजू द्यायचं. तर हे अशा पद्धतीनं आपलं चिकन एकदम फ्राय सुक्कं तयार झालेलं आहे. हवी असेल तर आता वरतून तुम्ही कोथिंबीर टाका. मी काही कोथिंबीर टाकणार नाही, काही नाही. असंच आता मस्त भाकरी चपाती किंवा भात काही असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.